खरं तर काही वर्षांपूर्वी ह्या गावाचं नाव मोदी गाव होत असायचं. कारण त्यावेळी हे गाव मोतींप्रमाणे चमकदार असायचं. कारण प्रत्येक ठिकाणी हिरवळ होती, मोठं मोठं जंगल असायचं. सगळे गावकरी आनंदी असायचे. पण एक दिवस अचानकपणे ह्या गावामध्ये एक विदेशी राहण्यासाठी आला आणि ह्या गावामध्ये त्याची नजर लागली. ओ माय गॉड, हे गाव तर खूपच सुंदर आहे. हो सर, गाव तर खूपच सुंदर आहे. यामुळं तर याचं नाव मोती गाव आहे. पण मला माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. कसं काय ओळखणार? पहिल्यांदाच तर मी या गावात आलोय. खरं तर मी तर राहणारा नाहीये, लांब शहरातून आलो आहे. अच्छा, तर तुम्ही फिरायला आला आहात? खरं सांगू तर हो, पहिले मी इथं फिरायलाच आलो होतो, परंतु आता एवढं बोलून तो माणूस शांत बसला आणि मन्नू खूपच जिज्ञासाने त्याला विचारतो. पण आता काय झालं? इथल्या सुंदरतेनं काय तुमचं मन मोहलं आहे का? आणि आता तुम्हाला इथून वापस नाही जाऊ वाटत आहे? हो, आता तर माझं मन इथून वापस जाण्यासाठी नाही म्हणत आहे, पण माझं इथं राहायचं कारण वेगळंच आहे. काय कारण आहे तुमचं इथं थांबायचं, मला पण सांगा. हो हो, जरूर सांगतो, पण पहिले ती वेळ तर येऊ द्या. तोपर्यंत जो मी विचार केला आहे त्याच्यावर काम तर करू द्या. अच्छा, तुम्ही बाहेरून आलात आणि नवीन विचारांचे दिसत आहात. तुम्ही जो विचार केला असेल तो चांगलाच विचार केला असेल. जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा तुम्ही मला सांगा. ठीक आहे, पण तुला या कामामध्ये माझी मदत करावी लागेल. मी नक्की करेल, तुम्हाला जी मदत पाहिजे ती नक्की करेल. ठीक आहे, तर मी लवकरच तुला भेटायला येतो. आता तो तिथून जाऊ लागतो. पण मनूच्या डोक्यात काहीच येत नाही की शेवटी ह्याला पाहिजे काय. मनूही तिथून निघून जातो. मी जसा विचार करत आहे ते जर करण्यात मी यशस्वी झालो तर एवढे पैसे कमवल की जेवढे मी शहरात राहून पण कमवू शकलो नसतो. फक्त हे गावातील लोक माझी गोष्टीवर भरोसा ठेवला पाहिजे, आणि जर यांनी माझी गोष्ट नाही ऐकली माझा पूर्ण प्लॅन चौपट होऊन जाईल. बर्दापाज आजकाल त्याच्या कामाला घेऊन एवढा गेहनशील झाला होता की तो रात्रीच्या वेळी झोपतही नव्हता आणि नाही चांगलं जेवण करत होता. प्रत्येक वेळी तो स्वतःमध्येच पूर्णपणे झोपलेला असायचा आणि त्याच्या नोटबुकमध्ये काहीतरी डिझाईन बनवत असायचा. आता खूप झाली थेअरी, आता प्रॅक्टिकलचा टाइम आहे. आता गावातील लोकांना भेटावंच लागेल आणि माझ्या प्लॅन बद्दल सांगावं लागेल. बर्ताब मनूच्या घरी जातो. मन्नू, ए मन्नू, बाहेर ये, मला तुझ्यासोबत काही बोलायचं आहे. मन्नू घरामध्ये नाहीये. आताच गावाच्या पंचायत मधून बैठकीसाठी त्याला बोलवणं आलं होतं, तिथेच गेला आहे. पण तू कोण आहेस? मी त्याचा मित्र आहे, शहरातून आलो आहे. मला त्याला भेटायचं होतं, पण ठीक आहे, मी पंचायतमध्ये जाऊन त्याला भेटतो. इथून बर्ताब सरळ सरळ गावाच्या मैदानाकडे जातो, जिथे मोती गावाची पंचायत बसलेली आहे. तिथे पोहोचल्यानंतर बर्ताब बघतो की मन्नू पण पंचायतमध्ये लोकांच्या समस्याचा हल करत आहे आणि सगळी लोक त्याचं बोलणं एकदम शांततेने ऐकत आहेत. हा मन्नू तर खूप कामाचा माणूस आहे, असं वाटतं गावातील लोक याची गोष्ट ऐकतात. बर्ताब पंचायत संपण्याचा एकदम वाट पाहत होता आणि काही वेळानंतर पंचायत संपून जाते आणि मन्नू जसं घरी जाण्यासाठी मागे वळतो तर त्याची नजर बर्ताबवरती पडते आणि तो त्याच्या जवळ जातो. अरे तुम्ही इथं कसं काय? तुम्हाला भेटायला तुमच्या घरी गेलो होतो, तर आजीकडून असं समजलं की तुम्ही इथं आला आहात, तर मी इथंच येऊन गेलो. बोला, काय गोष्ट आहे? जे मी तुझ्याशी आणि गाववाल्याशी बोलणार आहे त्याच्यासाठी याच्यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही. याआधी की बाकीचे लोक आपापल्या घरी जातील, तू पंचायतमध्ये सगळ्यांना परत जमा कर. नंतर मी सगळ्यांना एक सोबत सांगेल की मी काय करणार आहे. बर्ताबच्या सांगितल्याने मनू सगळ्या गावकऱ्यांना पुन्हा एकदा एकत्र करतो आणि बर्ताब सगळ्या लोकांशी बोलायला सुरुवात करतो. मी शहरातून आलो आहे आणि या गावाचा विकास करायची इच्छा आहे. तसं तर तुमचं गाव खूप चांगलं आहे, पण विकास होणं गरजेचं आहे.
बरताप सगळ्या गावातल्या लोकांना मोठे मोठे स्वप्न दाखवतो आणि त्याचं बोलणं मनूही सपोर्ट करतो, कारण तोही थोडासा शिकलेला आहे. आणि मनूच्या सांगितल्याने सगळे गावकरी इच्छा नसताना पण बरतापच्या बोलण्यावरती हामी भरतात. हे बघ, तसं तर विकास झाल्यानं गावाचा फायदाच होईल. आम्हाला या गोष्टीची चिंता आहे की ह्या विकासामुळे गाव पूर्ण शहरासारखं तर नाही होणार ना. तुम्ही लोक त्याचा विचार नका करू, जे काही होईल ते चांगलंच होईल. आता बरताप मनूच्या मदतीने गावाच्या विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात करतो आणि बघता बघता सगळं गाव बदलू लागतो. चारी बाजूला नवीन नवीन मशिने लावली जातात. जंगलाचं कटणं सुरुवात होतं. मन्नू, तुझ्यावर विश्वास ठेवून विकासासाठी आम्ही सगळ्यांनी हो तर बोललो. तू पण बघत आहेस की झाडांना कशा प्रकारे कापल्या जात आहे. जर असंच चालू राहिलं तर आपलं जंगल सिमेंटनं भरून जाईल. आम्ही लोक प्रयत्न करत आहोत की झाड कमी कापले जातील, पण झाडं कापावं तर लागणारच. त्याच्याशिवाय कसं काय चालणार. बरतापला फक्त त्याच्या फायद्याशी मतलब होता. गावातल्या वातावरणावरती जे वाईट परिणाम पडत होता त्याचं त्याला काहीही पडलेलं नव्हतं. आणि बघता बघता गावातले सगळे जंगल संपून गेले आणि पूर्ण गाव सिमेंटचं बनलं. जिथे शुद्ध हवेची कमी असल्यामुळे गावकऱ्यांना वेगवेगळे आजार होऊ लागले. मन्नू, तुझ्या बोलण्यात येऊन आम्ही आमच्या गावाचा विनाश करून टाकला. आता सगळ्या लोकांचं आयुष्य खूप खराब आहे. आता मलाच काही करावं लागेल. मुखिया गावाची समस्येला घेऊन एका तांत्रिक महिलाकडे जातो आणि ती तांत्रिक मुखियाला ह्या समस्येचं समाधान देते. तुम्ही लोकांनी पहिल्यांदा स्वतःच कुल्हाडी बनवली आणि त्याला धार मारून स्वतःच्याच पायावरती मारली. आता तर तुम्हाला देव पण ह्या मुसीबतमधून नाही वाचवू शकत. हो, आम्हाला आमच्या चुकीचा पश्चाताप आहे, पण आता आम्हाला आमची चूक सुधारायची आहे. तुम्ही कृपा करून आम्हाला याबद्दल काहीतरी उपाय द्या. आमच्या सगळ्या गावावर ते आयुष्यभर तुमचे उपकार असतील. वाईट नाही, चूक केली आहे तुम्ही लोकांनी आणि मी तुम्हा लोकांची मदत नक्कीच करेल. कारण एकदा खूप तहान लागल्यानंतर तुम्हा गावातल्याच लोकांनी मला तिथलं विहिरीचं पाणी पिऊ घातलं होतं आणि त्यावेळेस पासून त्या गावाची मी कर्जदार आहे. ती तांत्रिक महिला मुखियाला एक ताबीज मध्ये काहीतरी बांधून देते. हे ताबीज मला माझ्या गुरुने दिलेलं होतं. यामध्ये मी देवी माच्या पायाखालच्या मातीला मंत्रोचा जाप करून बांधलेला आहे. तू ह्या ताबीजला गावातल्या जंगलामध्ये बुजव. मला काही समजलं नाही. याच्यामध्ये तर तुम्ही माती भरली आहे ना. तुमच्या म्हणण्यानुसार जर मी याला लावलं, यानी मातीचे झाड उगतील आणि यानं माती होईल. हो, त्यासाठीच मी तुला ही मिट्टी भरलेला ताबीज दिला आहे. पण आम्ही माती उगून काय करणार. आम्हाला आमच्या गावाला परत हिरवं करायचं आहे. माती उगून काळं नाही करायचं. अच्छा, तर तुम्हाला डायरेक्टली जेवण करायचं आहे आणि कष्ट नाही करायचं. विसरला की तुमच्या गावाचे काय हाल झालेत. गावाच्या जंगलामध्ये मातीचा एक कणही वाचलेला नाहीये. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जंगलाला मातीपासून वळवावं लागेल. एकदा काय आपल्या जंगलामध्ये पुरेशी माती झाली तर आपण परत त्याच्यामध्ये झाड रोपटे लावू शकतो. हो, खरं तर तुम्ही एवढे मोठे मूर्ख नाही आहात जेवढं मी तुम्हाला समजत होते. पण एका गोष्टी लक्षात ठेवा, जोपर्यंत जंगलाच्या धर्तीवरती खून मिट्टी जमा नाही होणार तोपर्यंत झाडी रोपटं उगवू नका, नाहीतर ती लवकरच वाळून जातील. मला समजलं. तसं पण आम्ही आमच्या गावातील मातीला सिमेंटनं बदलून खूप मोठी चूक केली आहे. आता आम्ही परत कोणती चूक नाही करणार. आणि तिथून देवी माचा आशीर्वाद घेऊन त्याच्या गावाकडे तो जाऊ लागतो आणि गावी पोहोचल्यानंतर तो तिथल्या जंगलामध्ये मिट्टी भरलेलं ते ताबीज गाढतो. आता तुम्ही हे काय करत आहेत सरपंचजी? माझी आणि तुमच्या सगळ्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. हे जादुई मातीने भरलेला तावीज लावून. आणि जसं मुखिया त्याच्यावरती पाणी टाकतो तिथून मिठीचे झाड वाढायला सुरुवात होते. तुम्ही हे काय करत आहेत? मातीचे झाड लावत आहेत?
आपल्याला तर फळ आणि भाज्या लावायला पाहिजेत. बिना मातीचं फळं झाडं काय या सिमेंटमध्ये लावशील? पहिले आपण माती लावूया आणि त्यानंतर फळं झाडे. समजलं? हो, समजलं. आता चुपचाप जाऊन विहिरीतून पाणी आणून याला टाक. थोडं कमी बोल. तुझ्यामुळं गावाची ही परिस्थिती झाली आहे. जर तू त्या दिवशी त्या परदेशी व्यक्तीचं समर्थन नसतं केलं तर आज ही वेळ आली नसती. मला माफ करा सरपंचजी. आजच्या नंतर अशी कोणती चूक नाही करणार. करशील तेव्हा ना, जेव्हा आम्ही करू देतील. तुम्ही थोडं शिक्षण काय घेऊन येता आणि स्वतःलाच भगवान समजता. देवाने बनवलेल्या या दुनियाला तुम्हाला वाटेल तसं बनवायचा विचार करता. मुखियाजीचा वाढलेला राग पाहून मनू चुपचाप तिथून निघून जातो आणि गावातल्या विहिरीमधून पाणी भरून ह्या जादुई मिट्टीच्या झाडाला टाकतो. जसं जसं त्या झाडावरती पाणी पडतं तसं तसं ते झाड मोठं होऊ लागतं. चूक आपल्या सगळ्यांची झाली आहे. सामना पण आपण सगळे मिळून करू. ते मातीचं झाड मोठं होतं आणि त्यामधून मातीचं फळ आणि बीज बनू लागतं. सोबतच त्याच्यावरती पानंही मातीचीच होतात. भलं हो त्या तांत्रिकाचं, ज्याने आपलं गाव वाचवायला मदत केली आहे. नाहीतर आम्हाला हे गाव सोडून दुसरे कुठं जावं लागलं असतं. आता गावातल्या जंगलामध्ये पर्याप्त मिट्टी जमा झालेली आहे. आता आपल्याला फळभाज्या लावायला पाहिजेत आणि पाऊस पण सुरू होणार आहे. सगळे लोक आता जादुई मिट्टीच्या जंगलामध्ये फळ आणि सब्जीचे बी रोवू लागतात आणि बघता बघता सगळे बीज मोठे होऊन पेड आणि पौधे बनू लागतात. आम्हाला तर फळ आणि सब्जी सोबतच घास आणि छायादार झाडं पण उगवायला पाहिजेत, कारण खूप वेळ झाली आपल्या जनावरांनी पण हिरवा चारा पण खाल्लेला नाहीये. ते बिचारे खूप दुबले पतले झालेले आहेत. हो हो, का नाही. आपल्याला आपल्यासोबत आपल्या जनावरांचा पण विचार करावा लागल. तसं पण आपल्या चुकीची सजा ते बेजुबान जनावरांना का? या जादुई मिट्टीच्या जंगलामध्ये हिरवे घासवाली झाडं पण एकदमच मोठी होतात. हे बघून सगळे गावकरी आनंदी होतात, कारण तेच शहर पुन्हा एकदा सुरू होते, जे की आजपासून काही वर्षापूर्वी इथं होत होती. आता आता सगळी लोक त्यांच्या त्यांच्या घराकडे जाऊ लागतात आणि जंगलामध्ये लावलेली झाडं पुन्हा एकदा गाव हराभरा होऊन जातं. सोबतच त्या जादुई मिट्टीच्या झाडाने आता ती लोक माती घेऊन त्यांच्या त्यांच्या बगीच्यामध्ये टाकतात, कारण त्यांचा बगीचा पण खूप जास्त भाजी उगेल. आता मला समजलं आहे, प्रकृतीसोबत छेडछाड करणं आपल्या स्वतःसाठीच हानिकारक आहे. हो हो, हीच गोष्ट आपण आपल्या मुलाबाळांना पण शिकवू की शिक्षण घेणं चांगली गोष्ट आहे, पण त्या शिक्षणाचा उपयोग प्रकृतीच्या विकासासाठी करायला पाहिजे, नाहीतर त्याच्या विनाशासाठी नाही. मोती गाव पुन्हा एकदा एका मोतीसारखं चमकू लागतं आणि सगळी लोक आनंदाने त्यांचं आयुष्य जगू लागतात.